नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत आहे। आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.2 बघायचा आहे, जो की आपण आधी पाहिलेल्या n टर्म ऑफ एन एपी आणि त्याच्याशी रिलेटेड जी सॉल्व्ड एक्झाम्पल पाहिली त्याच्याशी रिलेटेड आहे। ओके, फर्स्ट क्वेश्चन इज राइट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी। अरिथमेटिक प्रोग्रेशन्स दिलेले आहेत आणि हा ऍक्टिव्हिटी बेस्ड तुम्हाला क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा आहे। ओके, फर्स्ट इज 1, 8, 15, 22 and so on. Okay, here a is equals to what? A is equals to काय आहे बघा आपला 1 आहे। t1 is equals to a आणि t1 सेम असतो। t1 is also 1, t2 is equals to 8, t3 is equals to 15. Okay, now t2 minus t1, t2 काय आहे बघा आपला 8 minus t1 is 1, 8 minus 1 is 7. Next t3 minus t2, t3 is 15 minus t2 is 8, 15 minus 8 is 7. ओके, कॉमन डिफरन्स सेम आलेला आहे म्हणजेच d इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, देअरफॉर d इज इक्वल्स टू 7. ओके, हे आपण आधी पाहिलेलंच आहे, फक्त टर्म्सच्या a1 a t1 t2 t3 लिहायचं आहे, डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे आणि d तुम्हाला लिहायचं आहे। ओके, सेकंड इज 3, 6, 9, 12 and so on. Okay, here also t1 is equals to 3, t2 is equals to 6, t3 is equals to 9, t4 is equals to 12. Okay, now t2 minus t1. Okay, t2 is 6 minus 3, 6 minus 3 is 3, t3 minus t2, t3 is 9, 9 minus 6 is 3. Okay, म्हणजेच काय आलं बघा, डिफरन्स कॉन्स्टंट आहे, देअरफॉर d इज इक्वल्स टू 3. ओके, इझी आहे, फक्त आपल्याला बॉक्सेस इथं फिलअप करायचे आहेत। नेक्स्ट इज -3 -8 -13 -18 अँड सो ऑन। ओके, हियर t3 इज इक्वल्स टू, आता डायरेक्ट आपल्याला t3 t2 t4 t1 लिहायला सांगितलंय। टर्म्स आपण कन्सिडर कशा करतो, फर्स्ट टर्म इज t1, सेकंड इज t2 t3 t4 t5 अँड सो ऑन। ओके, म्हणजे इथं t3 कोण येणार आहे बघा, -13 येईल। नेक्स्ट t2 इज -8, t4 इज -18 and t1 इज -3. ओके, नाउ t2 minus t1, t2 minus t1 आता आपण कसं फाइंड आउट करणार आहे बघा, t2 इज -8 minus t1 इज -3. ओके, म्हणजेच काय होईल, -8 मायनस मायनस गेट +3, प्लस मायनस मायनस होईल आणि साइन ग्रेटर नंबरच येणार आहे, म्हणजेच 8 - 3 इज 5 अँड साइन इज ऑफ ग्रेटर नंबर. ओके, म्हणजेच काय येईल, t2 minus t1 इज -5. सिमिलरली t3 minus t2, t3 आपला आहे -13, म्हणजेच काय येईल बघा, -13 -8, म्हणजेच काय येईल, -13 + 8, प्लस मायनस मायनस होईल आणि साइन ग्रेटर नंबरच येणार आहे। 13 - 8 इज 5 अँड साइन इज ऑफ 13, म्हणजे काय येईल बघा, -5 येणार आहे। देअरफॉर हियर a इज इक्वल्स टू, a म्हणजेच आपली t1 ची टर्म असते आणि d म्हणजे आपला जो कॉमन डिफरन्स आहे तो असतो। तर इथं t1 काय आहे बघा, -3, देअरफॉर a इज इक्वल्स टू -3, d इज इक्वल्स टू -5. ओके, इथं आपल्याला सिक्वेन्स वाईज दिलेला नाही, t1 t2 t3 दिलेलं नाही, तर पहिला t3 लिहा, मग t2 t4 आणि t1 सांगितलेलं आहे। तर टर्म्स आपण कन्सिडर करताना t1 t2 t3 t4 t5 अँड सो ऑन अशा कन्सिडर करतो। डिफरन्स इथं प्लस मायनस करून आपण d आणि a फाइंड आउट केलेला आहे। ओके, नाउ फोर्थ इज 70 60 50 40 अँड सो ऑन। ओके, हियर t1 इज इक्वल्स टू 70, t2 is equals to 60, t3 is equals to 50. Okay, and so on. t4 ची टर्म येणार आहे आपली 40. Now therefore a is equals to, a म्हणजेच आपला t1 असतो, a is equals to 70 and d is equals to, d आपण कसा फाइंड आउट करणार आहे, t2 minus t1 which is equals to 60 minus 70. 60 minus 70 आहे, स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर करायचा आहे, तर तिथं साइन ग्रेटर नंबरच येणार आहे, म्हणजे 60 - 70 काय येईल बघा, -10. अगेन t3 minus t2, t3 इज 50 - 60, प्लस मायनस मायनस होईल आणि साइन ग्रेटर नंबरच येणार आहे। हियर ऑल्सो
50 मायनस 60 इज मायनस 10, म्हणजेच डी काय येईल बघा, मायनस 10 येणार आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस आहे, फक्त तुम्हाला दिलेले बॉक्सेस फिलअप करायचे आहेत आणि ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सेकंड क्वेश्चन इज डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी, if so find the 20th term of the progression. -12, -5, 2, 9, 16, 23, 30 and so on. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन एक दिलेली आहे. पहिला आपल्याला ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि जर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर आपल्याला 20th टर्म त्याची फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. फर्स्टली वी कॅन राइट आवर गिव्हन प्रोग्रेशन. गिव्हन प्रोग्रेशन इज -12, -5, 2, 9, 16, 23, 30 and so on. Okay, now we can write T1 here. T1 is equals to -12, T2 is equals to -5, T3 is equals to 2, T4 is equals to 9. 4 terms sufficient आहेत. Okay, now T2 minus T1. T2 minus T1 is equals to -5 minus -12. Okay, minus which is equals to -5 minus get +12. Okay, plus minus होईल आणि साइन ग्रेटर नंबरचे. 12 minus 5 is 7. त्याला 12 चं साइन येणार आहे म्हणजे प्लस साइन, +7 हा त्याचा डिफरन्स येईल. नेक्स्ट T3 minus T2. T3 is 2 minus -5. Okay, 2 minus get +5. 2 plus 5 is 7. Okay, so here B is equals to 7 and which is same. The common difference is same. Here common difference is same. Therefore the progression is an arithmetic progression. आलेली प्रोग्रेशन आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे. सो वी कॅन फाइंड नाउ 20th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. नाउ हियर A is equals to A आपली म्हणजे T1 काय आहे बघा -12 and D is equals to 7. ओके, therefore 20th टर्म म्हणजे T20 फाइंड आउट करायचा आहे. therefore T20 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय माहित आहे बघा, we know formula of Tn. Tn is equals to A plus n minus 1 D. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट अप करूया आणि आपल्याला T20 फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच काय येईल बघा, therefore T20 is equals to A is -12 plus n काय आहे बघा आपला, n is 20 म्हणजेच काय येईल 20 minus 1 into D आहे 7. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, -12 plus 20 minus 1 is 19 into 7. ओके, -12 plus 19 into 7 काय येईल बघा, 9 3 जा 63, 7 1 जा 7 and 6 is 3. ओके, 133 येईल. 133 आला तर काय येणार आहे बघा, 12 प्लस -12 प्लस 133 आहे, प्लस मायनस होईल आणि साइन ग्रेटर नंबरचे येणार आहे. ओके, काय येईल बघा, 133 minus 12 काय येणार आहे 121. ओके, therefore T20 is 121. Okay, therefore the 20th term of this AP is 121. ओके, काय केलेलं आहे बघा,
एक आपल्याला प्रोग्रेशन दिलेली आहे, ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे चेक करायचं आणि जर असेल तर आपल्याला 20th टर्म फाइंड आउट करायची आहे. आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे चेक केलेलं आहे टर्म्स आपल्या कम्पेअर करून. त्याच्यानंतर आपल्याला tn चा फॉर्म्युला माहित आहे, tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. याच्यामध्ये आपल्याला 20th टर्म फाइंड आउट करायची आहे म्हणल्यावर t20 फाइंड आउट करायचा आहे. t20 फाइंड आउट करायचं म्हणजे n इज इक्वल्स टू 20 दिलेला आहे, तर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण t20 म्हणजे 20th टर्म ऑफ दिस AP फाइंड आउट केलेली आहे. थर्ड क्वेश्चन इज गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24 and so on. Find the 24th term of this progression. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आपल्याला एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, गिवन AP इज अरिथमेटिक प्रोग्रेशन आपली काय आहे बघा, 12, 16, 20, 24 and so on. Okay, so here A is equals to 12 येईल. D आपण कसा फाइंड आउट करतो बघा, D इज इक्वल्स टू T2 मायनस T1 म्हणजेच काय येईल 16 मायनस 12 विच इज इक्वल्स टू 4. ओके, नाउ वी नो फॉर्म्युला फॉर Tn. वी नो Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1d. ओके, 24th टर्म फाइंड आउट करायचे आहे म्हणल्यावर आपल्याला t24 फाइंड आउट करायचा आहे. t24 is equals to a is 12 plus n is 24. 24 minus 1 into d is 4. Now 12 plus 24 minus 1 is 23 into 4. ओके, पहिला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. 12 plus 23 into 4 is 92. 12 plus 92 is 410. म्हणजेच काय येईल बघा, T4 is 104 येईल. Therefore the 24th term of this progression is 104. ओके, इझी आहे. फक्त आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे सांगितलेलं आहे. ए आणि डी माहित झाला, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करून आपण आपली 24th टर्म फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट इज फाइंड 19th टर्म ऑफ फॉलोइंग AP विच इज 7, 13, 19, 25 and so on. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. सोल्युशन मध्ये बघूया. गिवन AP इज काय आहे बघा, 7, 13, 19, 25 and so on. Okay, now here A is equals to 7. D काय येईल बघा आपला, D is equals to T2 minus T1 which is equals to 13 minus 7. 13 minus 7 is 6. आता आपल्याला A माहित आहे, D माहित आहे. 19 टर्म फाइंड आउट करायचे आहे. नाउ अगेन वी नो फॉर्म्युला फॉर Tn. Tn चा फॉर्म्युला काय आहे बघा, Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1d. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. A ची व्हॅल्यू आहे 7 प्लस n म्हणजेच काय आहे बघा, आपल्याला T19 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय येईल 19 मायनस 1 इंटू D इज 6 विच इज इक्वल्स टू 7 प्लस 18 इंटू 6 काय येईल बघा, 7 प्लस 18 into 6 is 108 and 7 plus 108 is 11 and 5, 115. Therefore the 19th term of this AP is 115. Okay, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. ए डी आणि हा फॉर्म्युला माहित असेल तर 19th टर्म म्हणजे आपल्याला T19 फाइंड आउट करायचा असतो. म्हणजे n इज इक्वल्स टू आपल्याला 19 दिलेला असतो, त्या फक्त व्हॅल्यू पुटअप करून आणि पहिला हा जो आहे हे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं आणि नंतर ऍडिशन करून आपण आपली टर्म फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग AP 9, 4, -1, -6, -11 and so on. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आपल्याला दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे बघा,
गिव्हन AP इज 9, 4, -1, -6, -11 and so on. Okay, now here A is equals to 9, A म्हणजे आपली फर्स्ट टर्म आहे 9, D is equals to T2 minus T1 means 4 minus 9. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे तर साइन येणार ग्रेटर नंबर से येणार आहे. 9 minus 4 is 5 and साइन इथं मायनस येईल म्हणजेच काय येणार आहे आन्सर -5 येईल. ओके, नाउ वी नो Tn is equals to A plus n minus 1 into D. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. आपल्याला T27 फाइंड आउट करायचं आहे. T27 is equals to A is 9 plus n is 27 minus 1 into D is -5. ओके, मायनस आहे तर त्याला ब्रॅकेट टाकायचं आहे. ओके, नाउ 9 plus 27 minus 1 is 26 into -5. ओके, काय येईल बघा 9 plus 26 into -5 is 1 minus 130. ओके, नाउ 9 plus minus होईल 9 minus 130. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे म्हणजे ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि साइन देताना ग्रेटर नंबरचं द्यायचं. ओके, 130 minus 9 is 121 आणि साइन त्याला 130चं येणार आहे. ओके, म्हणजे T27 काय येणार आहे बघा आपला -121 येणार आहे. ओके, therefore the 27th term of this AP is -121. ओके, -121 आलेले आहे कारण आपला डिफरन्स जो आहे तो -5 आहे. सॉल्व करताना पहिला हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचा. इथं प्लस मायनस मध्ये गोंधळून जायचं नाही. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर ब्रॅकेट टाका आणि नंतर ब्रॅकेट टाकून सॉल्व करा. भले एक स्टेप वाढू दे पण आपलं जर साइन मध्ये कन्फ्युजन झालं तर आन्सर चुकू शकतं. त्यामुळे एक स्टेप जरी वाढली तरी काही हरकत नाही, पण तुम्ही ते प्लस मायनस इझिली व्यवस्थित केअरफुली करून तुम्ही साइन कन्वर्जन करायचं आहे. Question number 6. Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. ओके, आपल्याला 3-digit नंबर नॅचरल नंबर फाइंड आउट करायचे आहेत which are divisible by 5. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. फर्स्टली वी कॅन राइट 3-digit नंबर. 3-digit नंबर जो 5 ने डिवाइड होणार आहे. 3-digit नंबर 100 पासून स्टार्ट होतात तर 100 ला 5 ने डिवाइड होतं. ओके, हियर the arithmetic progression is काय येईल बघा. फर्स्ट 3-digit नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 5 इज 100. सेकंड इज 105. नेक्स्ट इज 110. ओके, अँड सो ऑन. काय येईल बघा. लास्ट टर्म आपली येणार आहे. नेक्स्ट लास्ट जर आहे तर तो काय येणार आहे 995 येईल कारण जर नेक्स्ट आपण बघितला तर तो 1000 येणार आहे विच आर 4-digit नंबर. सो लास्ट 3-digit नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 5 इज 995. हे म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करणे इझी आहे कारण 5 ने जर असा नंबर डिवाइड होतो ज्याच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असतो. 3 digit सांगितलेले आहेत म्हणजे फर्स्ट 100 आहे त्याचा युनिट प्लेसला 0 आहे तर इथं 5 ने डिवाइड होणार आहे. नेक्स्ट 105 येईल, 110 येईल, 115 येईल. लास्ट जो येणार आहे तो 995 येईल कारण हा 3-digit नंबर आहे. याच्या नंतर जर बघितला तर लास्ट आपल्याला युनिट प्लेसला 0 यायला पाहिजे म्हणजे तो नंबर 1000 येतो. बट 1000 इज नॉट 3-digit नंबर. 1000 is 4-digit number. So our arithmetic progression is started from 100 and last term of this AP is 995. Okay, so here A is equals to 100. A is equals to 100 आहे. D is equals to 5 येणार आहे. 105 minus 100 is 5 and Tn लास्ट आपल्याला नंबर दिलेला आहे. Tn is equals to 995 आणि आपल्याला अशा किती टर्म हाऊ मेनी 3-digit नॅचरल नंबर्स म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Tn आपल्याला माहित आहे, A माहित आहे, D माहित आहे. ओके, सो वी नो फॉर्म्युला फॉर Tn. वी नो Tn is equals to A plus n minus 1 D. ओके, Tn आपल्याला माहित आहे. Tn काय आहे बघा
995 which is equals to a is equals to 100 प्लस n आपल्याला माहित नाही, n ऍज इट इज ठेवूया -1 d इज इक्वल्स टू 5. हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. काय येईल बघा 100 प्लस 5n मायनस 5. आता काय येईल बघा 5n प्लस 100 मायनस 5 काय येणार आहे प्लस 95 येईल विच इज इक्वल्स टू 995. आता हा 95 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल म्हणजेच काय येईल 995 मायनस 95 विच इज इक्वल्स टू 5n. ओके नाउ 5n देयरफॉर 5n इज इक्वल्स टू साइड इंटरचेंज करून लिहिते मी 995 मायनस 95 इज 900 म्हणजेच 5n इज इक्वल्स टू 900 आला. n इज इक्वल्स टू काय येईल बघा 900 डिवायडेड बाय 5. 5 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. डिवायडेशन करूया काय होईल बघा 5 1 जा रिमेनिंग इज 4 5 8 जा अँड 0 म्हणजेच n इज इक्वल्स टू काय आलेला आहे बघा आपला 180 आलेला आहे. सो देयरफॉर 180 3 डिजिट नंबर्स 180 3 डिजिट नंबर्स आर divisible by 5. 5 ने डिवाइड होणारे 180 नंबर आहेत. ओके कसं फाइंड आउट केलं आहे बघा 3 डिजिट नंबर सुरू होतात 100 पासून आणि फिनिश होतात 999 ला. ओके 999 ला फिनिश होणार तर 999 ला आपल्याला 5 ने डिवाइड होत नाही, त्याच्या आधीचा जो नंबर आहे तो 995 आहे म्हणजेच आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन 100 पासून स्टार्ट होते आणि 995 ला फिनिश होते. म्हणजे T1 T2 T3 अँड सो ऑन Tn आपल्याला माहित आहे म्हणजेच इथं मी टर्म्स लिहिल्या a माहित आहे 100 d इज इक्वल्स टू 5 Tn माहित आहे. Tn चा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या, आपलं जे आहे ते सॉल्व करून घ्यायचं, इथं मल्टिप्लिकेशन करून झाल्यानंतर जे आहे ते सिम्प्लिफाय करून घ्यायचं आणि n ची व्हॅल्यू आपण अशी क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा जे आहे टर्म्स कॅन्सल आउट करून आपण n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 7. The 11th term and the 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find 41th term of that AP. ओके अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली आपल्याला 11th टर्म दिलेली आहे 16, 21st टर्म दिलेली आहे 29 आणि आपल्याला 41th टर्म फाइंड आउट करायची आहे. ओके सोल्युशन मध्ये बघूया. हियर T11 11th टर्म म्हणजे T11 दिलेले आहे 16, T21 21st टर्म इज 29 म्हणजे T21 दिलेला आहे अँड वी कॅन फाइंड T41 इज इक्वल्स टू व्हॉट. ओके सो आपल्याला माहित आहे वी नो Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. ओके तर आपण T11 कसा लिहिणार आहे देयरफॉर T11 is equals to a plus 11 minus 1 into d. तर T11 आपल्याला माहित आहे 16 आहे which is equals to a plus 11 minus 1 is 10d. Call this as equation number 1. Now again we can write T21. T21 is equals to a plus 21 minus 1 into d. Okay T21 आपल्याला दिलेला आहे 29 which is equals to a plus 20d. Called this as equation number 2. Okay so here I can subtract equation 1 from equation 2. equation 2 मधून जर मी equation 1 सबट्रॅक्ट केलं तर a कॅन्सल होऊन मला d ची व्हॅल्यू मिळू शकते. कारण आपल्याला T41 माहित काढायचा आहे तर ह्याच फॉर्म्युलाचा आपल्याला वापर करावा लागेल आणि इथे आपल्याला a आणि d ची व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावी लागेल. त्यासाठी दोन इक्वेशन भेटतात तर इलिमिनेशन मेथड किंवा तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा यूज करू शकता आणि तुमची a आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. जर a आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली तर आपण कुठलीही टर्म फाइंड आउट करू शकतो. ओके सो हियर आय कॅन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके 2 मधून मी फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करते. सेकंड इक्वेशन काय आहे बघा a plus 20d is equals to 29 minus first equation is a plus 10d which is equals to 16. Okay sign change होईल इथं मायनस मायनस मायनस
plus a minus a get cancelled. 20 minus 10 is 10d, which is equals to 29 minus 16. 9 minus 3, 9 minus 6 is 3, 2 minus 1 is 1. आणि मग d is equals to काय येईल बघा, 13/10 येईल. 10 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. आता d आपला 13/10 येणार आहे, म्हणजेच काय येईल बघा, therefore d is equals to 1.3. d आपला काय येईल बघा, 1.3 येईल, कारण 13 divided by 10 is 1.3. Now put the value of d in equation 1. Put d is equals to 1.3 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. काय येईल बघा इक्वेशन 1 मध्ये, 16 which is equals to a plus 10 into d आहे आपला 1.3. काय येईल बघा, 16 which is equals to a plus 10 into 1.3. 10 into 1.3 अगेन 13 येईल. हा 13 इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल. 16 minus 13 which is equals to a, therefore a is equals to 3. Okay, a is equals to 3 कसा आला, 10 into 1.3 is 13. 13 इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस झाला. 16 minus 13 is 3. आता आपल्याला a भेटलेला आहे, d भेटलेला आहे. नाउ T41 आपण कसा फाइंड आउट करणार आहे, पुन्हा या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहे. इथं फॉर्म्युला लिहायची काही जरूरत नाहीये, डायरेक्टली आपण लिहू शकतो. therefore T41 is equals to a आपला काय आहे बघा, a is 3 प्लस n आपला 41 आहे, मायनस 1 इंटू d आलेला आहे आपला 1.3. ओके, काय येईल बघा, T41 is equals to 3 plus 40, 41 minus 1 is 40 into 1.3. ओके, काय येणार आहे, 3 plus 40 into 1.3 काय येईल बघा, 0, 4 3 जा 12, 1 4 1 जा 4 आणि 1 5 आणि एक डेसिमल सोडून आपला पॉइंट आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, T41 is equals to 3 plus 52 and 3 plus 52 is nothing but 55. therefore T41 is 55. म्हणजेच काय येईल बघा, therefore the 41th term of this AP is 55. ओके, काय केलेलं आहे बघा, जर आपल्याला असं दिलं असेल कुठलीही टर्म, 11th टर्म आहे 16, 21st टर्म आहे 29, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू घालून आपण काय करायचे आहे, दोन इक्वेशन फॉर्म आउट करायची. दोन इक्वेशन फॉर्म आउट झाले की कुठलीही तुम्ही व्हॅल्यू इलिमिनेट करून a किंवा d फाइंड आउट करू शकता. a किंवा d फाइंड आउट केला तर ह्या दोन व्हॅल्यू जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपण tn च्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या ज्या रिक्वायर्ड a आणि d च्या व्हॅल्यू आहेत त्या पुटअप करून t आपल्याला 41 सांगितलेला आहे तर तो T41 फाइंड आउट करू शकतो. नाहीतर T41 आलेला आहे 55. क्वेश्चन नंबर 8, 11, 8, 5, 2 and so on. In this AP, which term is number -151? ओके, 151 हा नंबर कोणत्या पोझिशनला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिवन AP is 11, 8, 5, 2 and so on. Okay, here a is equals to 11 आहे, d is equals to t2 minus t1 which is 8 minus 11. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे तर ह्यांची सबट्रॅक्शन होईल आणि साइन येणारा ग्रेटर नंबरच येणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, -3 येईल and tn is equals to -151 आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कारण -151 चा आपल्याला पोझिशन काय आहे हे सांगायचं आहे. ओके, नाउ वी नो tn is equals to a plus n minus 1 d. ओके, tn आपल्याला माहित आहे -151 आहे. ओके, a is equals to 11 plus n आपल्याला माहित नाही, n minus 1 into d is -3. ओके, काय येईल बघा, -151 which is equals to
11 प्लस -3n मायनस मायनस गेट प्लस 3. ओके, म्हणजेच काय येईल -151 इज इक्वल्स टू 11 प्लस -3n प्लस 3. ओके, 11 प्लस 3 इज 14 minus 3n which is equals to -151. आता हा 14 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल बघा -151 मायनस 14 इज इक्वल्स टू -3n. इथं 3n ला सुद्धा मायनस साइन आहे. ओके, काय येईल मायनस मायनस गेट प्लस, दोघांचे ऍडिशन होईल पण साइन ग्रेटर नंबरच येणार आहे. म्हणजेच काय येईल बघा 4 plus 1 is 5, 5 plus 1 is 6 and 165 येईल, साइन ग्रेटर नंबरच येणार आहे which is equals to -3n. दोन्हीकडचं मायनस मायनस कॅन्सल आउट होईल, म्हणजेच काय येईल 165 is equals to 3n. therefore n is equals to 165 divided by 3. 3 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल आणि मी साइड इंटरचेंज करून लिहिलेले आहे. डिवायडेशन करूया. 3 5 जा 15, remaining is 1, 3 5 जा 50. therefore n is equals to 55 आला. n is equals to 55 आला म्हणजेच काय येणार आहे बघा the term -155 is 55th term in this AP. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 55th टर्म जी आहे ती -155 असणार आहे. ओके, काय केलेलं आहे बघा, पहिले तर गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहून घेतली, ए डी टी एन फाइंड आउट केलेला आहे. आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा. साइन कन्वर्जन होताना केअरफुली आपण बघायचं आहे. इथं -3n आला, पुन्हा हा मायनस मायनस प्लस होईल आणि आपण व्यवस्थित जे साइन कॅरी केलं तर आपण इझिली हे जे आहे ते मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हायजन काहीही आहे ते आपण इझिली सॉल्व्ह करून आपला आन्सर फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 9. इन दी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, सोल्युशन मध्ये बघूया. नॅचरल नंबर आहे 10 to 250 पर्यंतचे, ज्याला 4 ने डिवाइड होणार आहे असे किती नंबर आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. दी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 150 which are divisible by 4 are काय येतील बघा. पहिला जो येणारा नॅचरल नंबर आहे 10 नंतरचा तो येईल 12, नंतर येईल 16, नंतर येईल 20, 24 अँड सो ऑन. लास्ट आपल्याला 250 पर्यंत जायचंय. 250च्या आधीचा 250 ला 4 ने डिवाइड होत नाही, म्हणजे याच्या आधीचा काय येणार आहे बघा 248 येईल. ओके, 248 ला 4 ने डिवाइड होतं, म्हणजेच 10 to 250 जे आहेत ते नॅचरल नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर स्टार्टेड फ्रॉम 12 अँड फिनिश्ड ॲट 248. ओके, सो हिअर a is equals to 12, d is equals to 4 येईल, कारण 4 ने डिव्हिजिबल होणारे नंबर आहेत म्हणल्यावर कॉमन डिफरन्स 4 असणार आहे. tn is equals to 248 आहे, तर आपल्याला n फाइंड आउट करायचा आहे. ओके, अगेन वी नो tn is equals to a plus n minus 1 d. ओके, a plus n minus 1 d माहित आहे आपल्याला. tn आलेला आहे आपला 248 which is equals to a is 12 plus n माहित नाही -1 into d आपला 4 आहे. ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. काय येईल बघा 12 plus 4n minus 4. 12 minus 4 is 8, म्हणजेच काय येईल 4n plus 8 is equals to 248. तर हा 8 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल 248 minus 8 is equals to 4n. म्हणजेच काय येईल बघा 4n ची व्हॅल्यू. therefore 4n is equals to 248 minus 8 is 240. n is equals to
240 divided by 4, n is equals to 4 6 0. म्हणजेच काय आला बघा, n is equals to 60 आला. Therefore the natural number from 10 to 250, natural number from 10 to 250 divisible by 4 are 60. म्हणजे 60 असे नॅचरल नंबर आहेत 10 to 250 मध्ये ज्याला 4 ने डिवाइड होतं. ओके, तुम्हाला दिलेल्या कंडिशन मध्ये जे 4 ने डिवाइड होणार आहे ते नंबर तुम्ही शोधून घ्या. पहिला नंबर येणार आहे आपला 12, नंतर 16, 20, 24 येईल आणि लास्ट जो येणार आहे तो 248 येईल. ओके, तर म्हणजेच आपल्याला TN माहित आहे, A माहित आहे, D माहित आहे आणि आपल्याला N फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करून आपण आपली जे काही रिक्वायर्ड टर्म आहे यांची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकतो. लास्ट क्वेश्चन ऑफ आवर प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर 10. इन एन AP 17th टर्म is 7 more than its 10th term, find the common difference. ओके, आपल्याला काय सांगितलेले आहे बघा, 17th टर्म जी आहे ती 7 more than 10th टर्म दिलेली आहे. तर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन मध्ये बघूया. आपण काय म्हणतो बघा, इन एन AP the first term is A and common difference is D असं आपण डिनोट करतो. नाउ अगेन वी नो Tn is equals to A plus n minus 1 D. ओके, तर आपल्याला 17th टर्म दिलेली आहे. सो T17 इज इक्वल्स टू काय येईल बघा, A प्लस 17 मायनस 1 D येईल. ओके, म्हणजेच काय येईल, T27 इज इक्वल्स टू A प्लस 16 D येईल. कॉल्ड इज एज इक्वेशन नंबर 1. सेम आपण T10 फाइंड आउट करू शकतो. T10 इज इक्वल्स टू A प्लस 10 मायनस 1 D म्हणजेच काय येईल, T10 इज इक्वल्स टू A प्लस 9 D. कॉल्ड इज एज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला आपण दोन आपल्या ज्या टर्म्स आहेत त्या फाइंड आउट केलेल्या आहेत. नाउ बाय कंडिशन काय दिलेली आहे बघा आपल्याला, बाय कंडिशन 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. 17th टर्म काय आहे बघा आपली, A प्लस 17th टर्म म्हणजे मी पहिला अजून एक स्टेप लिहिते तिथं. 17th टर्म इज T17. ओके, T17 is equals to 7 more than T10. 10th टर्म पेक्षा ती 7 नी ग्रेटर आहे. आता T17 म्हणजे आपली कुठली टर्म आहे बघा, A प्लस 16D which is equals to 7 प्लस T10 काय आहे आपला, A प्लस 9D. ओके, कॉन्स्टंटची जी टर्म आहे ती एकाच साईडला ठेवूया आणि बाकीच्या टर्म्स आपण LHS ला आणूया. म्हणजेच काय येईल बघा, A प्लस 16D प्लस A आहे इकडे आल्यावर मायनस A होईल, प्लस 9D आहे इकडे आल्यावर मायनस 9D होईल, विच इज इक्वल्स टू 7. ओके, प्लस A मायनस A गेट कॅन्सल, 16 मायनस 9 इज 7, 7D इज इक्वल्स टू 7, therefore D इज इक्वल्स टू 7 बाय 7, therefore D इज इक्वल्स टू 1. म्हणजेच काय आलेला आहे बघा आपला, therefore the common difference is 1. कॉमन डिफरन्स काय येणार आहे बघा आपला, 1 येणार आहे. काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म सांगितलेले आहे. 17th टर्म आपण आपल्या TN च्या फॉर्म्युल्यामध्ये काढून 17th टर्मचे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. 10th टर्मचं सुद्धा इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे, 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म म्हणजे 10th टर्म पेक्षा ती 7 नी मोर आहे. तसं आपण 7 ऍड केला
ज्या काही आपले इक्वेशन आहेत 17th टर्मचं आणि 10th टर्मचं ते पुट केलं आणि कॉन्स्टंटच्या टर्म एकी साईडलाच ठेवले मी आणि दुसऱ्या ज्या टर्म्स आहेत व्हेरिएबलच्या त्या LHS ना आणल्या प्लस मायनस करून आपण काय केलेले आहे डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे अँड कॉमन डिफरन्स इन दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 1. ओके, इथं तुमचा 3.2 आहे तो फिनिश झालेला आहे जो की n टर्म ऑफ AP आहे. याच्यामध्ये मेन जो आहे तो हा फॉर्म्युला आहे Tn is equals to A plus n minus 1D. आपण A कसा फाइंड आउट करायचा, D कसा फाइंड आउट करायचा हे ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे. हा फॉर्म्युला फक्त एक लक्षात आला की तुम्ही काहीही कुठलंही एक्झाम्पल आलं याच्याशी रिलेटेड तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काही डाऊट असेल यावर तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.